जय रघुनंदन राम निरंजन, जय रघुनंदन राम निरंजन, जनक सुता रतिकांत, जनक सुता रतिकांत, जय रघुनंदन राम निरंजन, सुर नर वानर, सुर नर वानर हे चरनी से झर, सुर नर वानर के चरनी से चर, जस गुण गावे अनंत, जस गुण गावे अनंत, जय रघुनंदन राम निरंजन। दुर्वादल नव श्यामल सुंदर, दुर्वादल नव श्यामल सुंदर, भंजनयन रणधीरा, कंजनयन रणधीरा, वामे धनुर्धर दक्षिणिषित शर, वामे धनुर्धर दक्षिणिषित शर, जलधि कोटि गंभीरा, जलधि कोटि गंभीरा, जय रघुनंदन राम निरंजन, जय रघुनंदन राम निरंजन। श्रीपद पादुक धर भरतानुज, श्रीपद पादुक धर भरतानुज, चामर छत्रक धारी, चामर छत्रक धारी, शिव चतुरानन सनक सनातन, शिव चतुरानन सनक सनातन, शतमुख रहे कर जोरी, शतमुख रहे कर जोरी, जय रघुनंदन राम निरंजन, जय रघुनंदन राम निरंजन। भक्त आनंदन मारुतनंदन, भक्त आनंदन मारुतनंदन, चरण कमल करे सेवा, चरण कमल करे सेवा, गोविंद दास हृदय निवास, गोविंद दास हृदय निवास, हरि नारायण देवा, हरि नारायण देवा, जय रघुनंदन राम निरंजन, जय रघुनंदन राम निरंजन, जनक सुता रतिकांत, जनक सुता रतिकांत, जय रघुनंदन राम निरंजन, जय रघुनंदन राम निरंजन, जय रघुनंदन राम निरंजन।
ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। आपण दासबोधाच्या तिसऱ्या दशकात आहोत. तर तिसरा दशक स्वगुण परीक्षेचा आहे. गेल्या वेळी आपण त्यातला पहिला समास जन्म दुःख निरूपणाचा पाहिला आणि त्याचबरोबर सगुण परीक्षेच्या जे पुढचे 4 समास आहेत त्यातला पहिला समास पाहिला. परत एकदा थोडी छोटी उजळणी की हा दशक कसा कसा आहे. तर सगुण परीक्षाचे 4 समास आहेत आणि त्यानंतर त्यांनी मानवी जीवनामध्ये किती प्रकारची वेगवेगळी दुःख येतात त्याचं त्यांनी वर्गीकरण केलंय आणि त्याचे 3 समास आहेत. त्याच्यात त्यांनी आध्यात्मिक दुःख, त्याला ताप म्हणतात, ते आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप असं 3 याच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. त्यानंतर ह्या दशकाचा विशेष म्हणजे मृत्यूवर त्यांनी विचार केलेला आहे. कुठल्याही दर्शनाला भारतीय विचार याच्यामध्ये अनेक दर्शन आहेत, त्यात मृत्यूवर विचार केल्याशिवाय ते दर्शन पूर्ण होत नाही. त्यांनी मृत्यूवर निरूपण केलंय 9व्या समासामध्ये आणि मग पुन्हा एकदा वेगळ्या अंगाने वैराग्यावर निरूपण केलंय. पण वैराग्य समास दुसऱ्या दशकात पण बघितला, पण एक आणखी वेगळ्या तऱ्हेने ते आपल्याला ओळख करून देणार. चाल, आता गेल्या समासात जे काही आपण गेल्या वेळी पाहिलं त्यावर थोडे आता प्रश्न आपण आहेत तर बघूया. की ही सारांश तर आपण हा बघितला, पण एक असं आपण म्हटलं की अव्यक्तामधून व्यक्तामध्ये खाली घसरत आला जीव जन्मला म्हणजे नेमकं काय. किंवा असंही म्हटलं की रामदास स्वामींनी म्हटलं, कळवळून म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता, असं तो गर्भामधला बालक जन्माच्या आधी म्हणतोय. आणि असंही रामदास स्वामी म्हणले की जणू काही आपण सगळेजण परमेश्वराला वचन देऊन आलोय की देवा सोडवीसी येथून तरी मी स्वहित करीन. तर हे खरंच का संत असं म्हणतात, म्हणजे याचा अर्थ काय. किंवा आईच्या पोटात असताना जीवाची स्थिती काय होते त्याच्या आपण 20 ओव्या बघितल्या आणि त्यातही मुख्य करून त्या जीवाच्या अंतर्यामी काय चालले आहे. आता गर्भाची शरीर धारण कशी होते ते वैद्यकशास्त्र मेडिकल सायन्स आपल्याला सांगतं, पण त्याच्या मनात काय चालू आहे ते आपण बघितलं की ते फक्त अंतर्यामी काय चाललंय हा अतींद्रिय विषय आहे, पण तो फक्त ज्ञानी संतच ते जाणतात. मग कसं काय बरं, ह्याच्यावर विश्वास आम्ही ठेवावा का, किंवा काय याला म्हणजे आम्ही इन्फॉर्मेशन थोडक्यात म्हणजे जे प्रश्न कसं की आम्ही इन्फॉर्मेशन कशी डायजेस्ट करावी की अंतर्यामी खरंच असं चालतं का. तर बघा असं आहे, आपण दासबोधाचे विद्यार्थी आहोत आणि पहिल्याच दशकातल्या पहिल्याच समासात दासबोधामध्ये रामदास स्वामींनी काय म्हटलं की आपल्या जीवनात गर्भापासून गर्भ बाहेर पडल्यापासून जीवनामध्ये जी दुःख येतात त्याला उपाय म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांनी अगदी छाती ठोकपणे सांगितलं की दासबोध श्रवणाने तुमचं दुःख जाईल. आणि मग काय त्यांनी म्हटलं बघा 21व्या ओळीमध्ये, भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. आता आपण प्रश्न असा आला की खाली घसरत आलो म्हणजे काय. पतित म्हणजे पडलेला, आपल्या
स्वाभाविक स्वरूप अवस्थेतनं खाली आला, अकुंचित वृत्ती झाली त्याची, अपूर्ण झाला आणि अपूर्णतेमुळेच त्याला सुखाची त्याला आस आहे. आपल्या सगळ्यांना सुख हवंय, पण ते सुख आपलं स्वरूप आहे ते विसरून आपण खाली आल्या कारणानं आपण ते सुख वस्तूत शोधतोय किंवा कुठे तेच माहित नाही. गेल्या वेळी आपण सुख म्हणजे काय याच्यावर सुद्धा आपला विचार आणि संतांचा विचार असा तुलनात्मक सुद्धा आपण विचार बघितला. तर आता रामदास स्वामी काय म्हणतात, मानवाला मला जर जीवनात दुःख असेल तर त्याला ते दुःखी नाही म्हणत बरं, त्याला ते पतित म्हणतात. हो, म्हणजे खाली आलेला. आणि त्याचं कारण काय, पतित आपण जे आता सगळे पतित आहोत, आपल्याला अपूर्णतेची जाणीव आहे, तर त्या अपूर्णतेचं दुःखाचं कारण मी परिस्थिती, पैसा, नातेवाईक ह्यातलं काही रामदास स्वामींनी सांगितलं नाही. तर त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं की ह्याचं कारण भगवत वचनी अविश्वास आहे. म्हणजे मी जर पतित, माझा जर भगवत वचनी विश्वास असेल तर मी पतित कसा असेल. यात नाण्याची उलट बाजू काय की भगवत वचनी अविश्वास आहे तो पतित झाला. गोंदवलेकर महाराजांचं एक फार प्रसिद्ध ब्रीद वाक्य आहे की आपल्याला जे जीवनामध्ये सुख दुःख येतं त्याचं अगदी जवळचं इमिजिएट कॉज, जसं मी थट्टेनं म्हणतो, हो आता ते डिशेस सिंक मधल्या धुवाच्या आहेत ते मला अगदी निकटचं कारण त्याच्यामुळे दुःख आहे. पण त्याचं खरं दुःख महाराज सांगतात, सुख दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. रामाचा विसर पडला म्हणून हे दुःख आहे. रामदास स्वामी पण असं तेच सांगत आहेत की भगवत वचनावरती आपला अविश्वास असेल तर आपण पतित आहोत. किंवा त्या किंबहुना त्यांना असं म्हणायचं आहे, जो दासबोध वाचतो त्याचा भगवत वचनावर अविश्वास कसा असेल. कारण ही पुढे ह्या ओवी मी अर्धीच इथे उद्धृत केली आहे. त्याचा पुढचा भाग असा आहे, भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वचना वेगळे येथे वाक्य नसे. इथलं काही एकही भगवत वचना वाचून वचन नसे येथे एकही. म्हणजे इथे सगळं त्यांना दासबोधा त्यांनी प्रभू रामचंद्रांनी त्यांना जो उपदेश मार्गदर्शन केलं त्यानुसार त्यांनी दासबोध लिहिला. त्याच्यावर विश्वास, त्यातली प्रत्येक ओळ खरीच आहे. आणखी काय झालं मग, तर मग आता दासबोध वाचनाने काय होईल ते पुन्हा सांगतात की ह्या दासबोध श्रवणाची फळश्रुती तर म्हणले, श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. बघा की मग आता प्रश्न असा येतो की आपण तिथली जर सगळी धडपड विश्रांती मिळण्यासाठी, समाधान, जीवनामध्ये आपल्याला समाधान पाहिजे की नाही, विश्रांती पाहिजे. शंकराचार्य त्याला कृतकृत्य असं म्हणतात किंवा धन्य म्हणतात. त्यांनी धन्याष्टक रचलंय बघा. 8 श्लोकामध्ये ते सांगतात की धन्य कोण, धन्य व्हायचा खरा मार्ग कुठला, म्हणजेच विश्रांती. आता संस्कृत शब्द नको आपल्याला. विश्रांती, समाधान आपल्याला होण्यासाठी आपली सर्व धडपड आहे. मग आता विश्वास असेल तर मग रामदास स्वामी म्हणतात, भगवत वचनी विश्वास ठेवला की माझं दुःख जाणार आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो, माझ्या जीवनात विश्वास आहे का नाही, माझ्या जीवनात श्रद्धा आहे का नाही. आलं साहजिकच ओघाने आलं तर त्याचं अनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसेल की आपल्या जीवनात विश्वास आहे, नक्कीच आहे, पण त्यात संशयाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे संशयाने काय होतं तर आपला विश्वास डळमळीत होतो. आणि वेदांताचा सिद्धांत असा आहे की विश्वास असेल त्या प्रमाणात स्थैर्य येतच येत. जेवढा विश्वास आहे तेवढा स्थैर्य यायलाच पाहिजे. बघा, आपल्याला आता समजा काही बरं नसेल, काही असं वाटत नसेल आणि आपला एखादा मित्र असेल किंवा आपण डॉक्टरकडे गेलो, मित्र डॉक्टर आहे, म्हटलं नाही नाही रे, हे तुला एवढं गंभीर नाहीये, हे साधं काय अलर्जी आहे किंवा तुझ्या खाण्यामध्ये काही आलंय, तो अगदी सांगतो. मग आपल्याला कसं विश्वास असेल आपल्याला तर आपल्याला बरं वाटतं की नाही, स्थैर्य येतं की नाही, अस्वस्थता जाते की नाही आपली. तर विश्वास ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात आपल्याला स्थैर्य यायलाच पाहिजे.
मग हा संशय जे आहे ते संशयाचं कुठल्या रूपाने आपल्या जीवनात प्रगट होत होतो संशय, तर त्यात अनेक शंकांच्या रूपाने ते अविश्वास आपला प्रगट होतो. मग त्यात अनेक शंका आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी विचारलंय की मेल्यानंतर मग जीवाची काय अवस्था, किंवा आमचं काय आम्ही या जन्म याच्या आधी आम्ही गेल्या जन्मी काय काय पाप केली आहे. तर मला आठवतं एका सत्संगामध्ये त्यांच्याकडे मी जायचो, तर ते एक साधक, त्यांना फार उत्सुकता होती की त्यांनी तर एकदा त्या संतांना थेट विचारलं की मेल्यानंतर पुनर्जन्म आहे का नाही, याबद्दल तुमची काय धारणा आहे. तर ते म्हणले, अरे तू इथे भगवंतावरती श्रद्धा विश्वास कसा ठेवायचा ते शिकायला आला. भगवंत वचन सांगत आहे की तुला मुक्ती ह्या क्षणी ह्या जीवनात मिळेल, प्रयत्नांनी साधनेनी. ते मेल्यानंतर काय होतं त्याची कशाला काळजी. नाही नाही म्हणले, मेल्यानंतर काय असेल, तर म्हणे मेल्यानंतर असेल आणि आपली भेट झाली तर आपण ही चर्चा म्हणले तिकडे करू, मेल्यावर करू. आता आणखी म्हणे तुला काय सांगू. तर म्हणले मेल्यानंतर जीवन आहे का नाही त्याची चर्चा करण्यापेक्षा जन्मल्यानंतर काय जीवन मी जगतो हे महत्वाचं आहे की नाही. मेल्यानंतर जीवन आहे त्याची चर्चा करण्यापेक्षा जन्म झाल्यानंतरचं जीवन आहे ते महत्वाचं आहे. तर अशी शंका आहे. किंवा मग तर दासबोध वाचताना काय होतं, आपल्याला रामदास दुसरा एक प्रकारे रामदास स्वामींबद्दल आपल्याला आदर आहे, पण त्यांनी सांगितलेल्या साधनाचा आपल्याला बोजा वाटतो. म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दामध्ये आपण मी गुरुला मानतो पण गुरुच ऐकत नाही. गुरु थोर आहेत असं म्हणतो पण गुरु काय सांगतात ते ऐकत नाही. आणि आपण बघा गेल्या दशकात आपण बघितलं, अशी ज्याची मनोवृत्ती आहे, अशी ज्याची वागणूक आहे, त्याला रामदास स्वामींनी पडत मूर्ख म्हटलं. बघा, म्हणजे एज्युकेटेड फूल. तर आपणच आपल्याला समजावलं पाहिजे आणि आपण आपलं दासबोधाचं नियमाने, प्रेमाने, भक्तीने, उत्साहाने आपण दासबोधाचं वाचन सुरू केलं की रामदास स्वामींचे हे शब्द खरं ठरवणं हे आपल्याकडे आहे. मनास होय विश्रांती समाधान. सत्पुरुषाचे शब्द खोटे कसे जातील, वाया कसे जातील. आता आणखी एक शेवटचा प्रश्न राहिला की म्हणले हे स्वगुण परीक्षेचे 4 समास आपण गेल्या वेळी एक बघितला, आजही 3 बघणार आहोत. यात वर्णन जे केलंय, जन्मताना त्रास होतो बालकाला, मग जन्म झाल्यानंतर त्याला रडतो, त्याला किंवा मोठा झाल्यावर मुलांमध्ये खेळतो, मग आई वडिलांना विसरतो, मग लग्न झाल्यानंतर त्यात काय नवीन आहे, वृद्ध होतो, या घटनांमध्ये नवीन काय आहे त्यात, कशाला सगळं एवढं 4 समासात रामदास स्वामींनी काय सांगितलंय ते तर आम्हालाही माहिती आहे, त्या आमच्या जीवनातल्या घटना आहेत, त्यात नवीन काय आहे. तर नवीन असं आहे, मी जरा डोकं खाजवलं, म्हटलं का हो काय नवीन आहे, जे आहे तेच सांगितलंय. तर नवीन काय आहे, तर स्वगुण परीक्षा नवीन आहे. म्हणजे ह्या घटनांचा अभ्यास, त्याची परीक्षण करणं हे नवीन आहे. कारण आपण परीक्षण जरी केलं नाही तरी घटना घडतीलच. तर आज आपण बघूया उरलेल्या 2 समासामध्ये सगुण परीक्षेशिवाय, आत्मपरीक्षणाशिवाय वृद्ध पण येईलच. हो, पण त्यांनी आपण अनुभवी होणार नाही. घटना घडतील पण त्यांनी आपण अनुभवी होणार नाही. म्हणून हे परीक्षण होण्यासाठी बघा, याला नाव सुद्धा दिलंय स्वगुण परीक्षा. की आपण आपलंच जणू, आपण गेल्या वेळी बघितलं, आपलंच जणू आपण चित्र आरशात बघावं, आपले गुणदोष बघावेत. असं आपण गेल्या 2 पाठांमध्ये आपण चर्चा केली होती त्याच्यावर, की हे आपले वेदांत ग्रंथ, दासबोध हे जणू संत आपल्याला समोर आरसा दाखवत आहेत की बघ, हे माझ्या जीवनात अशा अशा घटना घडत आहेत किंवा घडू शकतात किंवा घडल्या आहेत. त्याच्यावरनं योग्य तो अनुभव होऊन आपल्याला अनुभवी होण्यासाठी रामदास स्वामींनी या घटनांचं वर्णन केलं. चला, आता काय बघितलं आपण गेल्या वेळी, बघा त्यावेळी बालमृत्यूचं प्रमाण जास्त होतं. बाळंत होताना
मातेलाही मरण यायचं. फक्त समजा माता वाचली, आता बाळ झालं, आता बाळ मोठं होत आहे, तर मग लेकरांमध्ये खेळता नाठवे माता पिता, ते सगळं सर्व मान्यच आहे आपल्याला. किंवा काम मोठं झाल्यावरती तरुण झालं, लग्न झालं, त्यांच्या वर्णनामध्ये आपण बघितलं की कसं तो उद्दाम होतो. मग यात अतिशयोक्ती वाटण्यासारखं काही नाही, कारण आज सुद्धा आपण अशी माणसं पाहतो. नवरी आलिया घरा अति हव्यास वाटे वरा, म्हणे मज सारिका दुसरा कोणीच नाही. किंवा या एका कामवासनेपोटी माणसाचा कसा अधःपात होतो याचंही वर्णन आपण पाहिलं. तर त्याच्यातून त्यांनी अशाश्वत मानवी जीवन सुद्धा सांगितलं की बघा की कसं आहे, असं अत्यंत प्रीती सगळं सोडून बायकोवरती अति प्रीती केली, ऐसी अंतर प्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली, तव ते मरून गेली अकस्मात भार्य. बघा केवढं दुःख आहे त्याला. दुःख तर खरंच दारुण दुःख आहे. आपलं प्रिय ज्याच्यावर आपण सगळं जीव वाहून टाकला ते जाणं सोपं नाहीये. पण मग बघा कसं होतं की त्या दुःखापोटी तो काय म्हणतो, म्हणे माझे घर बुडाले घर, आता मला संसार नको नको. याला रामदास स्वामी स्मशान वैराग्य म्हणतात की आता मी संसार करणार नाही. असं तो अगदी दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे. लोकांना वाटतं की बघा याला किती दुःख, बायकोवर किती प्रेम होतं. आणि त्या समासाचा शेवट करताना रामदास स्वामी म्हणतात, पण तेवढ्यात काय बघतो तर काय, का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले, तेणे अत्यंतची मग्न झाले मन द्वितीय संबंधी. आणि मग आपण हे तर गेल्या वेळी पाहिलं की झाला द्वितीय संबंध, सवेची मांडीला आनंद, श्रोती व्हावे सावध पुढिले समासी. इथं आपण इथपर्यंत गेल्या वेळी पाहिलं. तर आता या पुढच्या समासामध्ये दुसरं विवाहामध्ये आता काय होतं, पुन्हा घर बसवलं त्यांनी. तर त्याची थोडक्यात समरी अशी की दुसरं लग्न झाल्यावर तो अत्यंत तो पैसे वाचवू लागतो. आणि असं आहे त्या काळी तर लग्न खूपच लहान वयात होत असत. पण ह्याचं आता हा मोठा होता आणि मुलगी वयानं लहान होती. मग त्याला तर सुखाची आस लागलेली. मग त्यांनी काय होतं, तो व्यसनी बनतो, घाणेरडे रोग घरी आणतो. हे तर त्यावेळेची समाज स्थिती रामदास स्वामींनी कशी मार्मिकपणे इथं वर्णन केले बघा. आणि पण त्याची कष्ट, त्याची किंमत चुकवायला लागते घाणेरड्या व्यसनांची. मग शेवटी कसा बसा वाचतो त्यातनं. मग आता तोवर बायको आता मोठी झालेली असते, पण आता मूल होत नाही. एक आहे का दुःख. आणि मग त्यावेळी लोक, शिकले सवरलेले लोक, मूल व्हावं म्हणून नवस सायास कष्ट किती करायचे त्याचं वर्णन आहे. आणि शेवटी एकदाच ते मूल होत. पण हे वर्णन रामदास स्वामींच्या शब्दात ऐकायला फार आहे बघा. श्रीराम द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे, झाला अत्यंत कृपण, पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे, रुपया म्हणजे पैसा, रुपया कारणे सांडी प्राण ये कसा. पुन्हा पूर्वीसारखा आणि तिनेच तो वागू लागला. मग काय झालं, स्त्री केली परी धाकुटी, धीर धरवे न धरवेची पोटी, विषय लोभे सेवटी ओळखी सांडे, ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, तेणे दोषे दुःख भरले अकस्मात अंगी. तर बघा शेवटी त्यातून वाचला. आता पुढे 26व्या ओळीमध्ये आता वाचला, कंजूसीमुळे पैसे वाचवले, पण ते दरोडेखोरांनी त्याचे पैसे लुटले. एक दुःख आहे का. तर बघा हे जे वर्णन ह्या 10-15 ओव्यांमध्ये आहे, त्याचंच वर्गीकरण पुढे फार सुंदर तऱ्हेने त्याने ते 3 समास रचलेत. वर्गीकरण स्वतःच्या दुर्व्यसनांमुळे कष्ट, स्वतःच्या किंवा मग चोरट्यांनी दुःख त्यांचं नेलं. आता समजा काही करून वैद्याने दिलं औषध, उपचार झाला, आता म्हणले मरता मरता वाचला,
पुन्हा जणू काही लोकांमध्ये जन्मास आला. मग आता पुढे काय झालं? मग आता पुन्हा आता स्त्री बरोबर पत्नी बरोबर घरवात मांडली, पुन्हा अति स्वार्थ बुद्धी धरली पुन्हा माग. काही वैभव मिळविले पुन्हा सर्वही संचिले, परंतु ग्रह बुडाले संतान नाही. आता पुन्हा बाळ नाही होत. आता म्हणतात तव ते कुळ दैवत विषय सुखते राहिले, वांजपणे दुःखी केले. पण म्हणले तव ते कुळदैवत पावले, झाली वृत्ती. मूल झालं. मग आता कसा वागतो? लेकुरावरी अतिप्रीती, दोघेही क्षण एक न विसंबिती, काही झाल्या आक्रंदती दीर्घ स्वरे. दोघे आई वडीलच ऐसे ते दुःखीस्ते, पूजित होती नाना दैवते, तव तेही मेले अवचिते पूर्व पापे करू. बघा, त्यावेळेच्या काळानुसार मुलं लवकर काही जात असत, रोगराईमुळे म्हणा, पूर्वपापामुळे म्हणा, त्या मुलाचं आयुष्य तेवढंच होतं म्हणा. आता बघा कशी स्थिती आली, किती प्रकारे दुःख यातनं जात. आपण मनुष्य जातो. आम्हास द्रव्य ते काय करावे, ते जावे परी अपत्य व्हावे, अपत्या लागी त्यजावे, लागेल सर्व काय. लागेल म्हणतात पैसे काय करू, मला मूल पाहिजे, मूल पाहिजे. आता बघा काय म्हणतात, आता मनोरथ पुरती. आता कसं त्यांचं सरकॅस्टिक आहे बघा. म्हणे तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामी. आता मनोरथ पुरती, स्त्री पुरुषे आनंदती, सावध होऊन श्रोती, पुढे अवधान द्या. आता या दशकामध्ये सांगितलं, बरं आता वाईट रोग झाले होते, पहिलं मूल गेलं, दुसरं मूल मोठ्या कष्टाने झालं. आता पुढच्या चौथ्या समासात काय होतं? तर चौथ्या समासात ते म्हणले बघा कसं आहे, पैसे आहेत तर आधी मुलं बाळ नव्हती, आता काय झालं, मुलं आहेत पैसे गेले. असं आहे, गहना कर्मणो गती एक आहे का? मग आता मुली आहेत, आता मुलं झाली, त्यांच्या लग्नापायी कर्जबाजारी होतो. आता म्हणले जा आता परदेशात जाऊन कष्ट करून कमावून आणा. परदेशात जाणं काही सोपं नसतं. तर बघा ही प्रसिद्ध ओवी आहे. श्रीराम लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेशी लागली, काही खाया मिळेना. आणि त्यांचं वर्णन किती मार्मिक आहे बघा. रामदास स्वामी संत होते, त्यांनी तर स्वतः विवाह नाही केला, पण बघा त्यांचं त्या काळच्या समाज स्थितीचं वर्णन, त्या सामाजिक दुःखामधनं जाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या मनस्थितीचं वर्णन किती चपकल केलंय त्यांनी. लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली. मग आता एकदा मुलं व्हायला लागली तर मग लागलीच. मग लेकुरे खेळती धाकुटी, एके रांगती एके पोटी, ऐसी घरभरी झाली दाटी, कन्या आणि पुत्रांची. दिवसे दिवस खर्च वाढला, यावा होता तो खुंटून गेला. यावा म्हणजे मिळकत, जे घरात पैसे येत होते ते धंदा बसला समजा. कन्या उपवरी झाल्या, त्याला उजवावया द्रव्य नाही. मग काय केलं? काही केला ताडा मोडा, विकिला घरीचा पाडा रेडा, काही पैका रोकडा, काळांतरे काढला. कर्ज काढलं, ऐसे ऋण उदंड झाले, ऋणाईत वेढून घेतले, मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती. पैसे मिळून आणायला आता या काळी जसे येतात देशांमध्ये विदेशांमध्ये, त्या काळी जायचे तिथे बाहेरच्या देशात जायचे, दुसऱ्या प्रांतामध्ये. मग 2 वर्षे बुडी मारली, नीच सेवा अंगीकारली, शरीरे आपदा भोगली अतिशय. बघा परदेशात जाणं सुद्धा काही सोपं नसतं. प्रत्येकच जण काही बरं का अमेरिका, इंग्लंड, जर्मनी असं जात नाही. काही जण आपण बघतो सगळ्याच देशांमध्ये, अमेरिकेत येतात, हाल अपेष्टा, शरीरे आपदा भोगिली अतिशयसी, ते आज होतं त्या काळी पण आहे. तर बघा
नीच सेवा अंगीकारली. कसं त्यांचं ऑब्झर्वेशन कसं होतं बघा. आता बघा हे जे चित्र आहे हे मिडल ईस्ट मध्ये जे लोक कामाला जातात ना, कसे तिथे राहतात, तुमच्यापैकी काही जण गेलेही असतील, तुम्हाला अनुभवही असेल. बघा ते त्यांना सुखाचं आहे का राहणं तिथे, पण आपल्या कुटुंबासाठी दैववशात आता ते पैसे मिळवायला आले परदेशी, कसे राहतायत दाटीवाटी करून, त्यातच काही तर कष्ट तर आहेत. बाहेर परदेशी जरी काय द्रव्य मिळवणं सोपं थोडी आहे. आता ठीक काय झालं, ठीक आहे आला परदेशी, शेवटी आला घरी, 2 वर्षांनी आला. मुलं वाट पाहत होती त्याची. असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखिला अवचिता अचानक दिसला. मुले धावती ताता भागला असं म्हणून दमून धावून आला. मुलं आली धावत त्याच्याकडे. 2 वर्षांनी दिसले वडील. सकाळा असा आनंद झाला म्हणती आमचा वडील आला. तेणे तरी आम्हास अंग्या टोप्या आणल्या. बघा त्यांना पैसे मिळवून काही आणलं घरी. मग सुखी झाले का, म्हणले ऐसा आनंद चारी दिवस. मग काय झालं, सवेची मांडली कुसमुस. मग पुन्हा काहीतरी धुसफूस सुरू झाली. काय झालं बघा, मनुष्य स्वभावाचं वर्णन कसं आहे. म्हणले आता हे तुम्ही आणले ते तर ठीक आहे, पण ते हे संपल्यावर म्हणती हे गेल्या आम्हास पुन्हा आपदा लागती, आम्हाला पुन्हा भिकेल लागले, एवढंच आणलं. आता बघा असं आहे मनुष्य स्वभाव कसा. आपण तर कुठे, आपणही तर आता कुठे जातो किंवा आपल्याकडे कोणी येतं, आपल्याला लोकांनी मला काय आणलं ते वस्तूच, मनुष्य इतका आला स्वतः कष्ट करून आपल्याला भेटायला, मला भेटायला, तर मला त्याचं जास्ती कौतुक असण्यापेक्षा त्यांनी मला काय आणलं ते बॅगेत पाहायचं असतं. असं का होतं काय समजत नाही. आणि मनुष्य स्वभाव कसा स्वार्थी बघा. आणि हे बघा, मी अखंडानंदांच्या आठवणी वाचत होतो. त्यांचं सुद्धा बघा वयाच्या केवळ त्यांचं काहीतरी 12-13 वर्षी त्यांचं लग्न झालं. का तर घरच्यांना त्यांची ठाम धारणा होती, या 17 वर्षी हा मुलगा आमचा जाणार आहे, त्याचं आयुष्य तेवढंच आहे. मग कुलपरंपरा, कुटुंब पुढे चालावं म्हणून याचं लग्न केलं. मग ते व्यवसायाने ते पुरोहित होते, त्यांचे वडील आजोबा पुजारी असं नाही पण पंडित होते. ते सगळीकडे जाऊन पूजा सांगायचे. ते स्वतः फार, अखंडानंद महाराज, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे सगळे फार म्हणजे सुखवस्तू होते तसे. आणि त्यांचा सगळा भर भगवंत उपासनेवर होता. भागवत वाचायचे, रामायण, संस्कृत उत्तम व्याकरण शिकले ते. अखंडानंद स्वामींनी वयाच्या 9व्या वर्षी, एवढ्या छोट्या वयात त्यांनी भागवतावरती पहिलं प्रवचन दिलं. पण त्यांचे व्यवसाय किंवा अर्थार्जन म्हणायचं तर हे कथा करून, प्रवचन करून पैसे मिळवायचे. 5-6 गावांमध्ये त्यांची पुजारी पण होतं, तर ते जायचे घरातनं असे. पण हे लहानपणाचे लहानाचे मोठे कसे झाले, त्यांना सारखं त्यांच्या कानावर पडे की तू 17व्या वर्षी तू मरणार आहेस. तर त्यांना फार ती भीती होती. ते जायचे संतांकडे, त्यांचं फार ईश्वर चरणी लहानपणापासून त्यांचं लक्ष होतं. तर ते एकदा त्यांच्या आठवणीत लिहिलंय स्वार्थी स्वभावाचं वर्णन. तर ते एकदा भगवंताची उपासना चांगली व्हावी म्हणून ते गेले. एक मोकलपूरचे बाबा, तिथे पुढे कणखल नावाचं गाव आहे काशी जवळ पुढे, तिथे त्यांच्या आश्रमात गेले. तिथे 6-8-10 दिवस राहिले साधना करायला. आणि तिथलेही ते मोकलपूरचे बाबा ज्याला म्हणायचे ते फार तेजस्वी पुरुष होते. त्यांनाही दिसलं असणारच हा 9 वर्षाचा मुलगा कसा ध्यान धारणा करतोय. तर 9व्या-10व्या दिवशी हे काय म्हणले की माझी घरी माझी आई वाट पाहत असेल, घरचे लोक, मी जातो घरी, पत्नी आहे घरी. ते स्वामी म्हणले अरे तुझी कोणी नाही वाट पाहत, नको जाऊ तू, मला दिसतंय इथनं. ते म्हणले नाही नाही. ते म्हणले शांतनू, त्यांचं स्वामी व्हायच्या आधी नाव शांतनू होतं. म्हणजे शांतनू ठीक आहे म्हणले जा. ते शांतनू आले घरी. तर घरी आले 8-10 दिवसांनी आले. तर आई काय म्हणते त्यांना, कुठे आहे तुझं सामान. म्हणलं कुठलं सामान. म्हणजे तुका नेहमीसारखा पूजा सांगायला 5-6 गावात गेलास असं आम्हाला वाटलं, तू बरोबर येशील तेव्हा काही सामान, फळं, दक्षिणा, तांदूळ, गहू असं सगळं घेऊन येशील, कुठे आहे तुझं सामान. तर म्हणलं आई मी
भगवंताची आराधना करायला गेलो होतो, मी पूजा सांगायला नव्हतो गेलो गावोगावी. मग जा म्हणे, घेऊन ये, घरात सगळं संपलंय. बघा, अखंडानंद महाराजांचं आता इथे पुढे मोठे संत झाले, ते नंतर सांगेन मी पुढे गोष्ट त्यांची. पण हे जे वर्णन आहे दासबोधातलं, अगदी वास्तवतेला धरून आहे. की म्हणती हे गेलिया आम्हास पुन्हा आपदा लागेल. मग काय सांगितलं? म्हणून आणले ते असावे, येणे मागुती विदेशास जावे. पुन्हा जा म्हणले, आणि आम्ही तोवर आम्ही हे खाऊन न तो यावे पुन्हा द्रव्य मिळवून. पहा, आणि मुळात नवल असं वाटतं, रामदास स्वामी किती मार्मिक त्यांचं निरीक्षण बघा. आणि नवऱ्याला काय वाटतं? ऐसी वासना सकळांची, अवघी सोयरी सुखाची. म्हणजे सगळी आपली मैत्री सुखासाठी असते. त्यांनी पत्नी तसंच म्हणते, पत्नी म्हणते हो जा तुम्ही, स्त्री अत्यंत प्रीतीची, तेही सुखाच लागली. आणि हे अवघी सोयरी सुखाची हे थेट बृहदारण्यक उपनिषदातलं याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांच्या पत्नीला केलेल्या उपदेशाचं मराठी रूपांतर आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. प्रत्येकाला मी पण त्याला मन म्हणतो, पण आपल्या सुखासाठी मला बाकीचे सगळे पाहिजे असतात. अवघी सोयरी सुखाची, ऐसी वासना सकळांची, स्त्री अत्यंत प्रीतीची. ती पण म्हणते हो तीही सुखाच लागली, जा तुम्ही मिळवून या. आता काय करतो बिचारा? जातो. आता चौथा समाज पुढे सुरू झाला, त्याला पुन्हा जायला लागतं परदेशी. तर घर सोडताना फार दुःख होतं. कसं म्हणतो रामदास स्वामी कसं म्हणतात? विदेशी बहु दगदगला, विश्रांती घ्यावया आला, श्वासही नाही टाकीला, तो जाणे ओढविले. स्त्रियेसी अवलोकिले, वियोगे दुःख बहुत वाटले. बघा, तिसावी ओवी. किंवा पुढे म्हणतो, जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल. बघा, माझा एक मित्र सांगत होता की म्हणे भारतातून जेव्हा अमेरिकेत परत येतो तेव्हा म्हणे सगळ्यात अशाश्वतता, अस्थिरता, दुःख असं होतं की आता मी माझे जे वृद्ध मोठे जण आहेत, ज्येष्ठ जण आहेत, काका, आई, बाबा कोणी, त्यातले नंतर मी पुन्हा जेव्हा भारत भेटीला येईन 2 वर्षांनी कधी, तेव्हा यांना मी पुन्हा किती जणांना भेटेल, हीच माझी शेवटची भेट, असं म्हणे माझ्या मनात येऊन मला फार वाईट वाटतं. बघा, हा आपला दासबोधातला साधक पण तेच म्हणत आहे, तरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल. आता बघा, हे आता चित्र मी पुन्हा चालला परदेशी. आता असं पण समजूया पुन्हा तो हाँगकाँगला गेला. हे रिसेंट चित्र आहे बरं. एवढं गेल्या आठवड्यात मी वॉल स्ट्रीट जर्नलच्या साईटवरनं घेतलं. हे हाँगकाँग मधले केज अपार्टमेंट्स मधलं चित्र आहे हे, की तिथे त्यांना कोविड टाळणं कसं अशक्य जात आहे. तर हाँगकाँग बघा, मोठा प्रगतिशील समाज आपण ऐकतो, त्याचं फायनान्शियल कॉमर्सची प्रगती ऐकतो, आणि तिथे जी केज अपार्टमेंट्स आहेत तर यातले बघा कसे आहेत. यातलं मला तर कोणी सुखी दिसत नाही, पण ते पैसे मिळवण्यासाठी या केज अपार्टमेंट मध्ये हाँगकाँगच्या राहत आहेत. आणि त्यांच्या मनातले विचार रामदास स्वामींनी जणू काही मांडलेत पुढे. म्हणतात, आपुला गाव राहिला मागे, चित्त भ्रमले संसार उद्वेगे, दुखावला प्रपंच संगे, अभिमानास्तव. हा अभिमान की मी आता आहे, माझे नातेवाईक, ममता आहे माझी, आता त्या कारणाने मला हे दुःख आहे. तेच मई माता आठवली, म्हणे धन्य धन्य ते माऊली. आता मी विवाह झाल्यानंतर मी माझ्या पत्नीच्या प्रेमापोटी तिला झिडकारलं. मज कारणे बहुत कष्टली, परी मी नेण्याची मूर्ख. म्हणजे पुढच्या उभ्यांमध्ये आहे की ती जर असती तर तिनं मला परदेशात जाऊ दिलं नसतं. ती म्हणली असती राहा तू. आता मला यायला लागलं आणि मला पैसे मिळवले पाहिजेत, कारण आता जरी भरतैसे करावे आणि परिद्रव्य मिळवून न्यावे, मी जर रिकामा गेलो रिते जाता स्वभावे, दुःख आहे. ऐसा हा देह आपुला, असताच पराधीन केला, ईश्वरी कान कोंडा झाला,
कुटुंब काबाडी. बघा, त्याला काबाडी म्हटलंय. की म्हणजे काय, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, तुम्ही कोणाचं जेव्हा कर्ज काढता आणि म्हणता की तुम्ही नंतर फेडेन, म्हणजे तुम्ही तुमचं शरीर विकता म्हणले, असं ज्ञानेश्वरीत म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, की तुम्ही तुमचं शरीर विकता, म्हणजे शरीराने कष्ट करून मग ते पैसे देता. आता पैसे नाही आहेत म्हणून तुमचं शरीर त्या कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही त्या कारणी तुम्हाला आपल्याला खर्च करावा लागतं की नाही. म्हणजे आपला देह आपण पराधीन केला की नाही. ऐसा हा देह आपुला असं ताच पराधीन केला, ईश्वरी कान कोंडा झाला कुटुंब काबाडी. एका कामासाठी जन्म गेला अटाटी, वय वेचिल्या शेवटी एकलेची जावे. कोणतं तर मी एकटाच आलो, एकटाच जायला लागेल. मला तर हे भाव, हे जे आता आपण वाचत आहोत, ते त्या केज अपार्टमेंटचं जे चित्र मला दिसलं, त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी ऐसा दुःखे दगदगला, मग विदेशाप्रती गेला, पुढे प्रसंग वर्तला, तो सावध ऐका. ही आता शेवटची ओवी आहे या समासातली. बघा, मग म्हणले आता पुढचा समास सुरू होतो सगुण परीक्षेचा. बघा, रामदास स्वामी कसा त्यांचा समास ते सिरियल जसं असतात ना, टीव्ही सिरियल बरोबर कसं थांबवतात. आता म्हणलं पुढे काय होतं बघा, त्या सगळ्या टीव्ही सिरियल वाल्यांनी दासबोध वाचला असणार बघा, बरोबर कुठे थांबवायचं. आता काय होतं या शेवटच्या समासात, आता कमवतो पैसे, मग येतो घरी. मग आता घरी काय एक दुःख आहे का? आता तर घरी येतो तर कुटुंबाची वाताहत लागलेली असते, दुष्काळ पडलेला असतो. ह्या समासामध्ये, या समासाच्या सुरुवातीला समर्थांनी दुष्काळाचं वर्णन केले. ते वाचवत नाही बघा. तुकाराम महाराजांना सुद्धा असे हाल भोगावे लागले होते. आणि ह्यात अतिशयोक्ती मुळी सुद्धा नाही. बघा, हे जे चित्र आहे हे मी BBC आर्काइव्ह मधनं घेतलंय. हे चेन्नईमध्ये 1888 साली 1899 साली दुष्काळातली ही चित्र आहे. हे पुढचं जे चित्र आहे ते बघा, हे मद्रास रेसिडेन्सी मध्ये हे ते अन्नाचं वाटप करत आहेत. त्या दुष्काळामध्ये मद्रास प्रांतामध्ये 2 लाख जण मेले दुष्काळामध्ये, अन्न नाही खायला म्हणून. आणि त्या काळी ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. तर त्याच काळामध्ये त्यांनी अनेक लाख टन गहू उत्तर भारतातनं हा पहिल्या महायुद्धाच्या तयारीसाठी इंग्लंडला रवाना केला. त्या BBCच्या आर्काइव्ह मध्ये लिहिलंय, त्या बाजूला जे आर्टिकल, या चित्राच्या बाजूला त्या आर्टिकलचं शीर्षक आहे, हॅज ब्रिटन अपोलोजाइज टू इंडिया येट अबाउट दिस वॉर क्राईम. 2 लाख जण मेले त्या दुष्काळामध्ये. बघा, आता बघा आपल्या ते मला राजकारण सांगायचं नाहीये, मला हे दासबोधातलं वर्णन किती वास्तववादी आहे ते सांगायचंय. आणि बघा, मग आता तो दुष्काळात येतो घरी, पत्नी मेलेली असते, मग त्यांना जेवायला कोण घालणार? स्वतः करून घालतो जेवण, पण मग लोकच भरीस पाडून त्याला तर 3रं लग्न करतो. आणि आता तोवर हा आता वयाने वृद्ध झालेला असतो आणि पत्नी तरुण आणि घरात मोठी मुलं. आता वेगळी भांडणं सुरू होतात घरामध्ये, मुलाबापाची भांडणं ते बदलतात मुलाला. बघा, त्याचं सुद्धा वर्णन त्यांनी कसं केलंय. शेवटी सवेची आला देशासी, तो आवर्षण पडिले देशी, तव ते अवघी पुढे म्हणतात पुढच्या ओबीमध्ये बघा, तव ते अवघी सावध झाली, म्हणती बाबा बाबा जेऊ घाली. आणि पुढे इतकं कसं हृदयद्रावक वर्णन आहे. ऐसी बहुतेक मेली, 1-2 मुले उरली, तेही दैन्यवाणी झाली, आपुले माते वाचुनी. ही 5व्या समासातली 10वी ओवी आहे. आणि मग काय झालं, आता हाच स्वयंपाक करून घालणार, मग लोकांनी त्याला भरीस घातलं. लोकी भरीस घातले, पुन्हा मागुते लग्न केले. आता झालं, आता पुन्हा तर पैसे नाहीच आहेत. पत्नी केली तरुण, पुन्हा छोटी होती, आता पैसे नाही, मग पुन्हा गेला परदेशामध्ये. द्रव्य मिळवून आला. आता द्रव्य मिळवून आला तर तोवर काय झालं होतं,
तव घरी घरी वेगळी तरा पुन्हा तव घरी कळहो लागला पुन्हा विदेशासी गेला द्रव्य मिळवून आला तव घरी कळहो लागला सावत्र पुत्रांचे. हे सुद्धा काही नवीन नाही आहे, हे आता आपण पाहतच आहोत की नाही. तुझ्या मनात येतं, ज्या कारणे केले नवस ज्या कारणे केले सायास ते पुत्र पिती आस मारती पहा. मग चार सज्जनांच्या मध्यस्थीने घराचे वाटे केले. मग तिथेच हा वेगळा घरातच घराच्या वाड्यातच त्या जागेतच झोपडीत वेगळा राहू लागला. मग ते एक थोडं वातावरण मिटलं तर दुसरा काय तर बघा, रामदासांचा काळ 350-400 वर्षापूर्वी पूर्ण भारत हा मुसलमानांच्या ताब्यात होता, अराजक होत. परचक्र आले आणि याची तरुण पत्नी पळवून नेली आणि भ्रष्ट केली. बघा आता पुन्हा किती दुःख आहे. आणि यात पुन्हा सुद्धा अतिशयोक्ती मुळीच नाही. जिजाबाई साहेबांच्या माहेरी तिच्या जिजाभाऊ साहेबांच्या जाधवराव साहेब, म्हणजे जिजाबाईंचं माहेरचं आडनाव जाधव, त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नीला नदीवरून स्नानाला गेली असताना ते जाधवराव मोठे सरदार होते बर का, तिला पळवून नेली निजामाच्या सरदारांनी. बघा त्यांची ही स्थिती आणि भ्रष्ट केली. किती दुःख आहे. तर म्हातारपणी दुःख, देह थकलेला, त्याला असं वाटतं मी मरेन तर बरं, जन्मभर मी सुखासाठी धडपडलो, पण अंत्यकाळपर्यंत दुःखच भोगत राहील. तात्पर्य हाच अवघा दुःख मूळ आहे. त्याकडे फक्त वेगळ्या तऱ्हेनं पाहण्यासाठी हा सगळा दासबोध आहे बर का. आणि दुःख नाहीसे करण्यासाठी भक्ती केली पाहिजे असं रामदास स्वामींनी वर्णन केलंय. बघा ते पुढे म्हणतात, जन्म अवघा दुःख मूळ लागते दुःखाचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे. स्वहित करावे म्हणजे काय, या दुःखाकडे आपण कसं पाहायचं म्हणजे स्वहित आहे. का म्हणले ते, तर असो ऐसे वृद्धपण सकळास आहे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे. भगवत वचना वाचुनी चुकेना जन्म योनी तापत्रयाची जाचणी सांगिजेल पुढे. बघा भगवत वचना वाचून आपला ज्या कर्मापोटी या वासना घेऊन आपण जन्माला आलोय त्याचं निरसन होणार नाही. आपल्याला जे ताप भोगायला लागतात ते आपल्याला भोगायला लागणारच आहे. आणि हे सगळे असे एक एक करून आपण आता बघा स्वगुण परीक्षेचे 4 समास बघितले. जन्मनापासून ते आता वृद्ध होईपर्यंत किती दुःख ह्या आपल्या कथेतल्या साधकांनी पाहिली. तर ह्या दुःखांचंच एक वेगळ्या तऱ्हेनं तापत्रयांची जाचणी सांगिजेल पुढे, म्हणजे आता हे 6व्या समासात 6, 7, 8 हे 3 समास या दुःखाचं वर्गीकरण करण्यामध्ये आहे. बघा आता भारतीय संतांची खासियत, भारतीय दर्शनांची विशेषता अशी आहे की त्यांनी वर्गवारी खूप छान केली. बघा आपण सांख्यांनी वर्गवारी केली, आपण दुसऱ्या दशकात बघितलं की सांख्य दर्शनाने ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम असं त्यांनी सांगितलं आणि हा विचार अद्वैत वेदांताने आपलासा करून घेतला. त्याचप्रमाणे सांख्यांचा हा विचार आहे की मनुष्याला, प्रत्येक जीवाला 3 तऱ्हेची दुःखाचे 3 वर्गवारी त्यांनी केली. ती आपण पुढे येणार आहे. आणि त्याने आपण या आपल्या दुःखांकडे वेगळ्या तऱ्हेने बघून शिकायचं की जेणेकरून हे निष्पक्षपाती अनालिसिस केल्यावरती आपलं भगवंताला शरण जाणं आपलं सोपं व्हावं. हा या दासबोधाचा उद्देश आहे की जेणेकरून आपल्याला दासबोधाची महती पटावी, त्याचं
आपल्याला जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी आहे. आता बघा, आपण हे एवढे दुःखाचे समास बघितले, तर या दुःखांकडे आपण कुठल्या नजरेनं बघितलं पाहिजे. तर आज आपण थोडे वेगळ्या तऱ्हेनं दासबोधाचा अभ्यास वर्ग घेणार आहोत. आपण थोडी आता चर्चा करणार आहोत. तर आपण पुढच्या मंगळवारी भेटूच, पण त्याआधी आता मी हे थांबवत आहे आणि आपण थोडी चर्चा करू की ह्या दुःखाकडे बघण्याचा काय मार्ग असावा, रामदास स्वामींना काय सांगायचं आहे आणि त्यातनं आपण काय शिकायचं आणि काय बोध घ्यायचा, याचा थोडा आपण जरा आपापसात विचार करू. कारण असं आहे, आपण अभ्यास वर्गाला देवाणघेवाण करून विचारांची एकमेकांना आपण सहाय्यकारी अशी चर्चा करणार. तर आता तुमचं जे मत असेल, तुम्हाला काय वाटलं की हे 4 समास आपण स्वगुण परीक्षा असं नाव दिलं रामदास स्वामींनी. तुम्ही हात वर करा, तुम्हाला मी किंवा तुम्हाला अनम्यूट करा आणि आपण चर्चा करू थोडा वेळ. बोला. मला असं वाटतं की याच्यात म्हणजे स्वगुण परीक्षाचं करण्याचं त्याने बेसिकली आपण सगळ्या सांसारिक सुखाच्या तो मागे पळत राहिला, पण त्याच्यात त्याने कधी विचार नाही केला की थोडं की विवेक वापरला नाही की आपण नक्की हे खरंच बरोबर करतोय का. आता त्यातली थोडी दुःख त्याची शक्यता आहे की त्याच्या पूर्वजन्माची किंवा कशाची आहेत, पण तो पहिल्या लग्नापासून किंवा त्याच्यानंतर तो तेच करत राहिला. तो कधीच त्याने त्या पहिल्या शिकला नाही त्याच्या जीवनापासून आणि पुढे करत राहिला आणि ते दुःख वाढतच राहिले त्याचे. असं थोडस फार चपकल अनालिसिस केलं. आपण एक विचार घेऊ. आणखी कोणाला काही सांगायचंय का? छान मुद्दा सांगितला. आणि कोणाला काही म्हणायचं आहे का? हा, शशीताई बोला. मला हे म्हणायचंय की जसं लहान मुलाला आपण एखादं खेळणं देतो, मग तो मोठा झाल्यावर त्या खेळण्याचं त्याला किंमत वाटत नाही. मग आणखी मोठं झालं की प्रत्येकाचं वेगळं म्हणजे सुख हे जे आहे ते बदलत जातं. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की सुख हे अशाश्वत आहे. त्याच्या मागे लागण्यापेक्षा आपण जे काही शाश्वत कमवू शकू तिकडे जावं, असं त्यांनी काही केलं असतं तर त्याला जास्त चांगलं झालं असतं असं मला वाटतं. ओके. तेच करत राहिला, अशाश्वत सुखाकडे दुर्लक्ष केलं नाही, दुर्लक्ष करून शाश्वताकडे वळला नाही, हा दुसरा मुद्दा. बरोबर ना? आणखीन काय आपण आढावा घेत आहे? राजा, तुम्हाला बोलायचं आहे का? केलं. एक गोष्ट अशी वाटते की बाबा एक फटका बसला तरी काही सुख अक्कल आली नाही असं वाटतं. माहिती, फटका बसला तरी परत तेच कसं होतं म्हणून काहीतरी ठेच लागली तर वाटतं ना की आपण काहीतरी चूक केली तर ती सुधारावी, तीच चूक पुन्हा आणि ते धडा शिकला नाही असं वाटतं दरवेळेला. आणि दुसरी गोष्ट अशी वाटते की स्वतः एक केलं तर केलं, दुसरे सांगतात त्यांचं कशाला ऐकायचं. की लोकांनी सांगितलं लग्न करून लग्न केलं, ते त्याला काही अर्थ नाही, ते चुकीचं वाटतं बरंच सगळं. हा, आता एक शेवटचा मुद्दा बघू. आशाताई बोला. नाही, मी मालिनी जोगळेकर. हा, बोला. नाही, मला असं वाटलं की सुखाची व्याख्या प्रत्येकाने वेगळी करायची असते. हे जे यांनी सुख सांगितलंय ते ऐहिक सुख जास्त सांगितलंय, आणि आता आपण जे सुख म्हणतो ते प्रत्येक वेगळं करत असतो. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते, सुखाची अपेक्षा वेगळी असते, आणि ते जरा वेगळं वाटलं मला. म्हणजे त्यांनी असं युनिफॉर्म केल्यासारखं वाटलं की एकच सुख असू शकतं का, असं नाही खरं. म्हणजे त्याचंही उत्तर आहे. वा, छान मुद्दा काढला. आणि आणखीन एक गोरेताईंना बोलायचंय का? परिस्थितीला वाहून गेलेला म्हणजे नदीत वाहत गेलेला माणूस असं वाटतं, आणि नदीत जे काय दगड धोंडे लागतायत
खेचाळतायत त्या स्टाईलचं ही जस्ट गोइंग ऑन अँड ऑन, म्हणजे विदाउट कंट्रोल. पण लॉट ऑफ पीपल डू दॅट वे बिकॉज ऑफ द प्रेशर ऑफ द सोसायटी अराउंड देम. आणि त्या काळी जर का तसंच असलं सतत, तर एखाद्या माणसाचं प्रारब्धच इतकं वाईट असतं की तो नदीच्या प्रवाहातून जातो, ओढला जातो आणि जखमी होतो. असं मी त्याचं इंटरप्रिटेशन करते. म्हणजे त्याच्यात त्याला स्वतःला काही कंट्रोल नसतो, असं बरेचदा होतं आयुष्यात. आणि तर तेव्हा हा तुम्ही तो थोड्या वेगळ्या शब्दामध्ये तुम्ही म्हणलात प्रारब्ध आणि पुरुषार्थ, हे की माझ्या वाट्याला आलंय पण त्याच्यात मी काय पुरुषार्थ दाखवला पाहिजे. तर पुरुषार्थ दाखवण्यामध्ये मी तेच गोष्टी करत राहिलो तर म्हणजे आता ह्या 3 समासातलं उदाहरण घ्यायचं झालं तर एक पत्नी, दुसरी पत्नी, तिसरी पत्नी, चौथी पत्नी, तर सर्व पत्नीच झाल्या. पण त्यातनं वर जायला पाहिजे. तर जसं स्वामी तेजानंद उदाहरण देताना गमतीनं ते म्हणतात, म्हणे मला हे कळत नाही, प्रत्येक जण जन्मल्यापासून म्हातारा होईपर्यंत एक त्या चेंडूच्या मागे खेळतो. म्हणे आधी छोटा चेंडू असतो, मग मोठा होतो, मग आणखी मोठा झाल्यावरती गोल्फच्या चेंडूने खेळतो. पण चेंडू शेवटी तर सगळा चेंडूच, किती मोठा झाला तरी क्रिकेटचा चेंडू, फुटबॉलचा, गोल्फचा, तर सगळा चेंडूच राहणार ना तो, तर किती आनंद मिळणार त्यातनं. ते म्हणले मोर ऑफ द सेम. असंच होतं. म्हणजे आपण कसं बघा, आपण एका गावाहून दुसऱ्या गावी इथली दुःख म्हणून दुसरीकडे आलो, तर त्या दिल्लीची दुःख मुंबईत नसतात, पण मुंबईची दुःख मुंबईत वेगळी दुःख असतात. स्वरूप बदलतं. हा, स्वरूप बदलतं. तर माझा एक मित्र गमतीनं सांगायचा, इथं आला होता, तो म्हणला की भारतामध्ये भाजी लावली तर बकऱ्या खातात, इथं हरण खातात, फरक काहीच नाही. हा, तुम्हाला काय म्हणायचंय? की माणसाला आशा असते आणि म्हणून ही कीप्स ऑन फॉलिंग इन द फ्लो ऑफ आशा ही असते की आता ह्या उदाहरणार्थ आशा ही असते की अमेरिकेत भाजी लावल्यावर बकऱ्या येणार नाही, बकऱ्या नाही येणार पण हरण येतील, ते त्याच्या लक्षात येत नाही. हा, उसाचा रस पिण्याच्या ऐवजी ऑरेंज ज्यूस प्यायला, फरक काय झाला? त्यात मूलभूत फरक नाही झाला. तर रामदास स्वामी काय सांगतात की तुम्ही साधक बनलात, आता ते सांगणार पुढच्या आणखीन 3 समासांमध्ये, की तुम्ही साधक झालात म्हणून आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रारब्धानी म्हणा, माझ्या बुद्धीच्या ह्यानी म्हणा, ज्या घटना घडणार आहेत त्या घडाच्या राहणारच, घडतील, पण त्याच्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असेल. मला त्या दुःखाला कसं सामोरं जायचं हा माझा दृष्टिकोन वेगळा असेल. आता बघा, तुम्हाला वेगळी उदाहरण देतो, 2 मिनिटं आहेत आपल्यापाशी. तुम्ही कितीतरी संतांची चरित्र तुम्ही पाहिली, भगवंताच्या अवतार जरी आपण पाहिले, राम कृष्ण, किती दुःख भोगायला लागलं त्यांना. किंवा आपण दुसरं म्हणतो की यांनी तेच पुन्हा भोगत राहिलं, लोकांच्या नादी लागला. किंवा मग संतांचं कोणी म्हणलं की संतांचा कसा दृष्टिकोन होता बघा, आपण संतांपासून शिकूया. तर माझं मन काय उलट प्रश्न विचार करतं माहितीये, की ते एवढे संत होते, मग तरी त्यांना एवढं समाजाचं दुःख कष्ट कसे भोगायला लागले? आता बघा, रामकृष्ण परमहंसांचे वडील खुदीराम बोस, यांचं दुःख जर आपण ऐकलं ना, तर ह्या कथेमधल्या तरुणासारखी दुःख आहे, पण ते व्यथित नाही झाले. ते त्यांच्या गावी फार सज्जन म्हणून प्रसिद्ध होते. खुदीराम बोस, रामकृष्ण परमहंसांचे वडील. तर तिथला जो लोकल तिथला संस्थानिक होता, तो थोडा काय म्हणायचं, हवरट होता. तर त्यांनी काय, त्याला जमीन हडपण्यासाठी त्यांनी काय युक्ती केली, त्यांनी खुदीराम बोसनं सांगितलं, तर मी सांगतो तशी तू या जमिनीबद्दल साक्ष दे, म्हणजे ती जमीन मला मिळेल. कारण त्याला खात्री होती की न्यायाधीश खुदीराम बोसना मानतात, कारण ते त्या गावचे फार प्रतिष्ठित संत म्हणून प्रसिद्ध होते, खुदीराम बोस. पण खुदीराम बोस म्हणले, मी असं नाही करू शकत, मी नाही करणार असं. त्यांनी प्रलोभन दाखवली त्यांना, पण त्यांनी नाही केलं तसं. तर बघा काळरीती कशी, बघा यात बघितलं आपण, दुष्ट चक्र आलं, त्यांनी त्याची वाताहत उडवली, पत्नीला पळून नेलं. तर त्या संस्थानिकांनी काय केलं, या खुदीराम बोसवरच चिडून त्यांनी खोटी कोर्टात केस केली आणि ह्यांच्या जमिनी हडप केल्या.
खोटे पुरावे देणारे लोक पुष्कळ असतात. त्यांना देशोधडीच पाठवलं, गेले सगळे पैसे यांचे. मग खुदिराम बोस, आता बघा रामकृष्ण परमहंसांचे वडील त्यावेळेस गदाधर यांचा जन्म झाला नव्हता, रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला नव्हता. तर एक कामारकपूर जे गाव आहे इथे रामकृष्णांचा जन्म झाला, त्या गावचा जो संस्थानिक होता मुख्य, त्याला कळलं की अरे खुदिराम बोसवर ही पाळी आली आहे. तर त्याला फार आदर होता खुदिराम बोस बद्दल. त्यांनी त्याला आपल्या गावी आपल्या संस्थानात बोलवून घेतलं आणि त्याला त्यांनी जमीन दिली. आणि ती जमीन नापीक तो शेत पिकवत नव्हता आणि इतिहासात नोंद आहे की खुदिराम बोसनं ती जमीन दिल्यावर अगणित पीक येऊ लागलं त्या जमिनीमध्ये. आणि बघा तो संत खुदिराम त्यांनी कधी तक्रार नाही केली, त्यांची भगवंतावरची निष्ठा कमी नाही झाली. तर ह्या आक्षेपाला उत्तर असं की संत असून सुद्धा त्यांना कसे कष्ट भोगायला लागले. तर हा प्रतिप्रश्न अनेक महात्मा असं सांगतात की माझ्या मनामध्ये उत्साह येण्यासाठी, उमेद येण्यासाठी हा माझा प्रश्न चुकीचा आहे. मी कसा विचार केला पाहिजे की हे एवढ्या ह्या संतांना इतकं दुःख भोगायला लागतं, तरी त्यांचं लक्ष भगवंतापासून दूर कसं होत नाही, तरी त्यांचं लक्ष भगवंत चरणी कसं राहतं, तरी त्यांचं भक्ती अटळ कशी राहते, हे म्हणे विचारायला पाहिजे तुम्ही. आणि त्यांनी काय होईल, मला माझं मी जसं गमतीनं म्हणतो, माझा डिश वॉशिंग मधल्या डिश बघून मला दुःख होणार नाही. मी आनंदाने धुवायला पाहिजे. माझं आज दुःख काय, मला डिश वॉश करायला लागतं घरी, माझी साधी दुःख काय, फ्लॅट टायर झालं, माझं दुःख ते आहे. मग शिक तू फ्लॅट टायर कसं दुरुस्त करायचं, ते एक स्किल मला मिळेल. ती अडचणीचा मी संधी म्हणून फायदा करून घेतला पाहिजे की नाही. मला जर फ्लॅट टायर दुरुस्त करता येत नाही झालं, मग ते शिका. मग तुमची भीती जाईल की नाही, माझ्या पोटची भीती जाईल. मग हे सगळं आपलं दुःखापेक्षा दुःखाची भीतीच आपल्याला त्रास देत असते. आणि म्हणून जसे शास्त्रज्ञ करतात, बॉटनी आहे, किती प्रकारच्या वनस्पती आहेत, तसे दुःखाचं वर्गीकरणाचे पुढचे समास आहेत ना, फार त्यांनी किती दुःखावर सुद्धा विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर जो सिनेमा आहे त्याच्यात ज्ञानेश्वरांच्या तोंडी एक वाक्य आहे, ते म्हणले, तुम्ही कशामुळे दुःख आहे याचा जर मी विचार केला तर माझं अर्ध दुःख कमी होत, असं त्यांच्या तोंडी वाक्य आहे. तर त्या उद्देशाने मनात ठेवून आपण आता हे पुढचे 3 समास अभ्यास करू की कॅटेगराचे वर्गीकरण मानवी दुःखाचे. तर तुम्हाला आणखी काही कॉमेंट नसतील तर मी प्रार्थना म्हणतो. शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आज आपण थोड्या चर्चेच्या स्वरूपात वर्ग केला, तसा आपण मधनं करत जाऊ, म्हणजे आणखीन थोड्या वेगळ्या तऱ्हेने आपला अभ्यास होईल. हरि ओम. हरि ओम. नमस्कार. हरि ओम.